पहिला तर विषय जो गेले 3 आठवडे मी लावून धरला आहे, ज्या प्रकाराने ह्या जिल्ह्यामध्ये नशा या विषयाला धरून कुठे इंजेक्शन्स सापडत आहेत, कुठे गांजा सापडतो आहे, कुठे प्रत्यक्ष ड्रग्ज सापडत आहेत, तर यावर आम्ही एक टास्क फोर्स अपॉइंट केला आणि माननीय कलेक्टर महोदय, या डिपार्टमेंटचे पोलीस अधिकारी, MIDCचे अधिकारी, असा एक चांगला टास्क फोर्स झाला आहे. याची दर सोमवारी बैठक सुरू केली. आजही बैठक झाली, आढावा झाला. गेल्या आठवड्यात पुन्हा गांजा पकडण्यामध्ये डिपार्टमेंट यशस्वी झालं आहे. शाळांच्या जवळ जी काही टपऱ्यांवर इंजेक्शन्स मिळतात, जी नशिली असतात, ती एका टपरीवरची ती पकडली आहेत आणि त्याच्यावर आता त्याच्या टपरीचं लायसन काढून घेण्यापर्यंत, लायसन बडतर्फ करण्यापर्यंत आम्ही कारवाई करू. आणि त्यामुळे नशा, ड्रग्ज या विषयामध्ये डिपार्टमेंट, प्रशासन खूपच कठोर भूमिका घेते आहे. यातलं आम्ही बक्षीस घोषित केलेलं आहे माझ्या स्वतःच्या वतीने. दर आठवड्याला जे जे अधिकारी याच्यामध्ये चांगलं काम करत आहेत त्याला माझ्या स्वतःच्या वतीने मी 10,000 रुपये प्रत्येकी कॅश प्राईज देतो आहे. एक चांगली फिल्म बनवण्याचा प्रयत्न चालला आहे की जी प्रबोधनात्मक असेल आणि त्याच्यातून शाळा, कॉलेजमध्ये प्रामुख्याने हा विषय कसा पोहोचवतो. शाळांच्या 200 मीटर परिसरामध्ये तंबाखू विकता येत नाही, नशा वगैरे लांब. तर या टपऱ्या त्या नगरपालिका उडवणार आहे की नाही, तर आम्हाला नगरपालिकांवर कारवाई करायला लागेल. तर आता परीक्षांचा माहोल आहे आणि मग सुट्ट्या पडतील, पण जून होता होता जे तंबाखू विकतील आणि नशिले पदार्थ विकतील ती टपरी 200 मीटरच्या परिसरात राहणार नाही, अशी आम्ही कारवाई करतो. विट्याला पत्रकारांना झालेली मारहाण हा खूप गांभीर्याने आम्ही विषय घेतलेला आहे. 6 आरोपी अटक झाले पाहिजे, त्यातले 4 झाले आहेत आणि MPDA लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं चाललं आहे.